वेळ सकाळी 7ची. मायगडेवाडी बेबेवाडी मुक्कामी एसटी बस मायगडेवाडी येथून बेबेवाडीकडे जात असताना घोडील कसनी रस्त्याच्या ओढ्यावर एसटी आली असता डोंगरातून रस्त्यावर अचानक वाघिणीची एंट्री झाल्याने एसटी चालकासह प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. या रस्त्याने वाहतुकीबरोबरच माणसांचा सतत वावर असतो. अचानक वाघीण समोर आल्यावर काय अवस्था होईल हे प्रत्यक्षदर्शनी असलेल्या लोकांनी सांगितले. या परिसरात अगोदरच वन्य प्राण्यांचा उपद्रव आहे, त्यातच आता वाघाचे आगमन झाल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी वन विभागाने सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यात सोडलेली तारा वाघीण वाल्मिक पठारावरील घोडोली कसनी तालुका पाटण दरम्यानच्या रस्त्यावर आलेली तारा वाघीण दिसून आली. बुधवारी पाटण तालुक्यातील वाल्मिकी पठाराच्या परिसरात पोहोचली. ही माहिती मिळताच वन्यजीव विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाघिणीच्या गळ्यात असलेल्या कॉलर आयडीचा लोकेशनद्वारे माग काढला असता ती वांग मराठवाडी धरणाच्या आसपास असल्याचे कळत आहे. या परिसरात वाघिणीचे दर्शन झाल्याने येथील लोक भयभीत झाले आहेत. पहिल्यांदाच वाघिणीचे दर्शन झाल्यामुळे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. आजपर्यंत वाघ ऐकून होतो, मात्र आज प्रत्यक्षात पाहिला. त्याला बघितल्यावर काय अवस्था झाली हे सांगणे अवघड आहे. अगोदरच गवे बिबटे काही पाठ सोडत नाहीत, त्यामुळे ते राहायचे कसे असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. वन विभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा. चांदोली अभयारण्यात सोडलेली तारा नावाची 2 वर्षाची वाघीण आहे. ती चांदोली अभयारण्य येथून झोलंबी झडा येथून ती खाली आली आहे. तिचा आम्ही माग काढत असून ती मानवी वस्तीत येत नाही. तिला ट्रॅक करण्यासाठी आमचे कर्मचारी त्या परिसरात आहेत. लोकांनी या परिसरात जनावरे सोडून जाऊ नये असे आवाहन किरण माने वनक्षेत्रपाल यांनी केले आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.